Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the types of weathering, that is a physical weathering, biological weathering and chemical weathering. These are the weathering explained in previous lecture. Then in this lecture explain the soil profile. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ वेदरिंग जसं फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग मध्ये आपण एजंट्स ऑफ केमिकल वेदरिंग, सोल्युशन, हायड्रेशन, हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन, reduction and carbonation. These are the chemical reaction at that time of formation of soil. तर आपण केमिकल वेदरिंग हे डिटेलमध्ये बघितलं. आज आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग ऑफ सॉइल फॉर्मेशन. सॉइल फॉर्मेशन होत असताना कोणकोणते फॅक्टर कन्सिडर केले जातात, कोणते फॅक्टर अफेक्ट करतात, तर ते आज आपण बघत आहोत. म्हणजे वेदरिंग झालं म्हणजेच माती निर्मिती झाली असं नाही, सॉइल फॉर्मेशन झालं असं नाही. त्यामागे भरपूर फॅक्टर आहेत. माती निर्मिती करण्यामध्ये बरेच एजंट रिस्पॉन्सिबल आहे, फॅक्टर कन्सिडर केले जातात. द सॉइल फॉर्मिंग फॅक्टर आर एक्सप्रेस्ड बाय द जेनीज इक्वेशन. जेनीज या शास्त्रज्ञांनी फॅक्टर कन्सिडर केलं ते इक्वेशनद्वारे. त्यांनी एक इक्वेशन तयार केलेलं आहे, फार मजेशीर आहे आणि शॉर्ट पण आहे, लक्षात राहण्यासारखं आहे. यस इज इक्वल टू सम ऑफ फंक्शन CL BRPT हे इक्वेशन आहे. यस फॉर सॉइल. सॉइल तयार करण्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत. Sum of function, that is a CL, means climate. Climatic factor is a main factor affecting the soil formation. In climatic factor include, that is a temperature, rainfall, wind, humidity, light, frost, storms and dew. These are the climatic elements. आता क्लायमेट कशाला म्हणणार आपण, तर क्लायमेट म्हटलं की आपण म्हणतो हवामान बदललं. हो, बदललं म्हणजेच काय बदललं, तापमान बदललं, लाईट बदललं, विंड बदललं, ह्युमिडिटी बदलली, हे नाही, हे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स बदलतात म्हणून आपण म्हणतो हवामान बदललं. तर हे क्लायमेटिक एलिमेंट्स सॉइल फॉर्मेशन करण्यामध्ये सहकार्य करतात, अफेक्ट करतात, इफेक्ट करतात. तर टेम्परेचरमुळं, रेनफॉलमुळं, लाईटमुळं, ह्युमिडिटीमुळं, विंडमुळं आणि ड्यू आहे, फ्रोस्ट आहे, स्ट्रोम्स आहेत. दीज आर द क्लायमेटिक एलिमेंट्स इफेक्ट ऑन द सॉइल फॉर्मेशन. नेक्स्ट, बी फॉर बायोस्फियर ऑर व्हेजिटेशन अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर बीचं बायोस्फियर म्हटलेलं आहे और व्हेजिटेशन अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर दीज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर कन्सिडर सॉइल फॉर्मेशन, दॅट इज व्हेजिटेशन, देन मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप द सॉइल. तर जे व्हेजिटेशन आहे, झाडं झुडपं है ना, हे जे आहेत, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जे राहतात जमिनीमध्ये, तर हे सुद्धा माती निर्मिती करण्यामध्ये फारच महत्त्वाचा रोल बजावतात. तर ते बायोस्फियर असं म्हणणार आपण. नेक्स्ट, आर फॉर रिलीफ और टोपोग्राफी. जे समुद्र सपाटीपासनं किती उंचीवर आहे ते सुद्धा अफेक्ट करतं माती तयार करण्यामध्ये. नेक्स्ट, पी फॉर पॅरेंट मटेरियल. आता पॅरेंट मटेरियल हे सुद्धा फार महत्त्वाचं रोल बजावतं. पॅरेंट मटेरियल कसं आहे, तो खडक कोणता आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे, यावर सुद्धा अवलंबून आहे. माती निर्मितीचं कालावधी सुद्धा आहे ना, टी फॉर टाइम और एज. तर ते टायमिंग, आता
खडकापासनं माती तयार होण्यामध्ये काही ठराविक काळ लागणार आहे, वेगळं काळ लागणार आहे. तर दीज आर द फॅक्टर कन्सिडर फॉर सॉइल फॉर्मेशन. तर हे फॅक्टर आहे माती निर्मिती करण्यामध्ये सहकार्य करतात. तर यस इज इक्वल टू सम ऑफ फंक्शन CLBRPT हे इक्वेशन जेनिज या शास्त्रज्ञांनी तयार करून ठेवलेलं आहे. तर हे फॅक्टर अफेक्टिंग ऑफ सॉइल फॉर्मेशन हे टॉपिक इथं आपण बघितलेलं आहे. तर तुम्हाला समजलं असं ग्राह्य धरतो. अंडरस्टँड. नेक्स्ट बघू आपण सॉइल. आता ते फॅक्टर कोणते ते आपण फोटोद्वारे एक्सप्लेन करत आहोत. दीज आर द क्लायमेटिक फॅक्टर. क्लायमेटिक फॅक्टर रेनफॉल, टेम्परेचर, लाईट, विंड, ह्युमिडिटी, देन स्ट्रोम, फ्रोस्ट, ड्यू हे सगळं क्लायमेटिक फॅक्टर आहे. हे क्लायमेटिक फॅक्टर माती तयार करण्यामध्ये अफेक्ट करतात. नेक्स्ट बी फॉर बायोस्फिअर. बी फॉर बायोस्फिअर आपण म्हटलंय ना. बायोस्फिअरमध्ये काय म्हटलं आपण? मायक्रो ऑर्गॅनिझम म्हटलं, इन्सेक्ट, रोडेंट अँड देन ऑल्सो व्हेजिटेशन. तर हे बायोस्फिअर. तर हे व्हेजिटेशन वगैरे, मायक्रोऑर्गॅनिझम वगैरे हे सुद्धा माती तयार करण्यामध्ये सहकार्य करतात. नंतर आपण बघितलं होतं टोपोग्राफी. तर या पद्धतीनं रिलीफ टोपोग्राफी तर समुद्र सपाटीपासनं किती उंचीवर आहे हे सुद्धा परिणाम करतं. तर नेक्स्ट आपण बघितलं होतं की पॅरेंट मटेरियल. तर पॅरेंट मटेरियल कसं आहे, खडक कसं आहे, तो खडक नरम आहे, हार्ड आहे, कसं आहे, तर त्याला कालावधी त्या पद्धतीने लागणार. टायमिंग, आता हे सगळं याच्यावर आणखीन टायमिंग अफेक्ट करतं है ना. तर हे सगळं फॅक्टर अफेक्टिंग सॉइल फॉर्मेशनचे. तर इथं नंतर सॉइल फॉर्मेशन होणार, निर्मिती होणार आणि या जमिनीमध्ये आपण पिकाची वाढ करणार, पिकं घेणार. तर या पद्धतीनं सॉइल तयार होते. नेक्स्ट आपण सॉइल फॉर्मिंग प्रोसेस असं बघणार आहोत. काय बघणार आहोत? सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. आता ते काय काय प्रोसेस होतात माती निर्मिती होत असताना, कोणकोणत्या प्रोसेस होतात त्या प्रोसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सॉइल फॉर्मिंग प्रोसेस, अ सेट ऑफ सॉइल रिॲक्शन्स leading to the formation of soil. Leading to the formation of soil are known as soil forming process. Soil forming process. तर a set of soil reaction, माती तयार होत असताना बरेच रिॲक्शन होतात. आपण म्हटलं फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, दीज आर द प्रायमरी वेदरिंग. देन केमिकल वेदरिंग इज अ सेकंडरी वेदरिंग. After broken up rock comes with contact with water, then start the chemical weathering. प्रायमरी वेदरिंग झाल्यानंतर ते पाण्याबरोबर त्याचा संपर्क आलं की केमिकल वेदरिंगला स्टार्ट होते. आता त्या केमिकल वेदरिंग स्टार्ट झालं की बरंचसं त्यामध्ये काय होतं, बदल घडून येतं. प्रायमरी मिनरल मॅटर टू द चेंजेस सेकंडरी मिनरल मॅटर. आता जे खडकामध्ये गुणधर्म होतं ते मातीमध्ये दिसणार नाही, वेगळे गुणधर्म दिसणार. कशामुळं? सॉइल रिॲक्शन झाले. त्याच्यामध्ये सॉइल फॉर्मेशन होत असताना वेगळ्या रिॲक्शन घडतात आणि त्यानुसार त्या मातीमध्ये वेगळेच गुणधर्म बघायला मिळतात आपल्याला. तर ते सॉइल फॉर्मिंग प्रोसेस लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ सॉइल आर नोन ॲज सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. टाइप्स ऑफ सॉइल फॉर्मिंग प्रोसेस, दे आर इम्पॉर्टंट सॉइल फॉर्मिंग प्रोसेस, दॅट इज कॅल्सिफिकेशन, podsolization, laterization, salination or alkalinization. तर ह्या वेगळ्या रिॲक्शन घडतात, सॉइल फॉर्मिंग प्रोसेस होतात, त्यानुसार त्या टाईपची जमीन तयार होणार. कॅल्सिफिकेशन, आता एक्सप्लेन करू आपण. कॅल्सिफिकेशन, द पर्कोलेशन ऑफ रेन वॉटर अक्युमुलेट्स the carbonates of calcium and magnesium in soil profile. आता पावसाचा पाऊस पडल्यानंतर काय होणार? पर्कोलेट होणार, मातीमध्ये ते पाणी मुरणार आणि त्याबरोबर काय होणार? कॅल्शियम मॅग्नेशियम अक्युमुलेट होणार. कशामध्ये? सॉइल प्रोफाईल. आता सॉइल प्रोफाईल पुढे येणार आहे, जे आपण एखादी खड्डा किंवा विहीर खणत असताना आपल्याला वेगळे लेअर दिसतात बघा, है ना. नरम, त्यापेक्षा थोडं कडक, त्यापेक्षा थोडं कडक, नंतर एकदम कडक, है ना.
असं लेअर दिसतात की नाही, त्याला आपण सॉईल प्रोफाईल म्हणणार, त्याला आपण सॉईल हॉरिझोन असं म्हणणार. जे व्हर्टिकल सेक्शन आपल्याला बघायला मिळतं ते सॉईल प्रोफाईल. तर त्यामध्ये काय होणार, ते अक्युमुलेट होणार, कॅल्शियम मॅग्नेशियम जमा होणार आणि त्या पद्धतीची ते लेअर तयार होणार, जमीन तयार होणार. त्याला म्हणणार आपण कॅल्सिफिकेशन. नेक्स्ट रिॲक्शन और सॉईल फॉर्मिंग प्रोसेस, दॅट इज अ podzolization. In humid region, large amount of organic matter is accumulated at the surface. तर ह्युमिड रिजनमध्ये भरपूर ऑर्गॅनिक मॅटर असतं, जमिनीच्या वर थर तयार झालेलं. मग ते जमा होतं आणि एक लेअर तयार होतं. द डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर रिलीजेस ऑर्गॅनिक ॲसिड which remove iron from upper layer and is fractionated at a different horizon. तर ते डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर काय करतं, रिलीज करतं ऑर्गॅनिक ॲसिड. जे डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर आहे ना, तो काय करतं, ऑर्गॅनिक ॲसिड रिलीज करतं, विच रिमूव्ह आयर्न फ्रॉम अपर लेअर अँड इज फ्रॅक्शनेटेड ॲट अ डिफरंट हॉरिझोन. मग तो वेगळ्या हॉरिझोनमध्ये ते जमा होतं. तर हे पॉडझोलायझेशन हे एक फॉर्मेशन ऑफ सॉईलचं एक टाईप आहे. नेक्स्ट लॅटरायझेशन. लॅटरायझेशन मीन्स द हायड्रोलिसिस ऑफ मिनरल्स अँड इन दिस देअर इज लॉस ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साइड्स, सिलिकेट्स अँड सोल्युबल न्यूट्रियंट्स ड्यू टू लिचिंग. The hydrolysis of mineral and in this there is loss of aluminum oxide, silicates and soluble nutrients due to leaching. Laterization मध्ये काय होतं, हायड्रोलिसिस ऑफ मिनरल and this there is loss of aluminum oxide, silicate and soluble nutrient due to leaching. तर हायड्रोलिसिस प्रोसेसमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकेट आणि सोल्युबल न्यूट्रियंट काय होतात, लिचिंग होतात. लिचिंग होणं म्हणजे वाहून जाणे, वॉश आउट होणं, त्यामधून निघून जातात. दिस प्रोसेस इज प्रॉमिनंट इन ट्रॉपिकल कंडिशन. तर उष्णकटिबंध रिजनमध्ये हे घडतं आणि हे सहसा ट्रॉपिकल रिजनमध्ये बघायला मिळतं आपल्याला. हे हायड्रोलिसिस प्रोसेस होत असताना ॲल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकेट आणि सोल्युबल न्यूट्रिएंट जे असतात ते लिचिंग होऊन जातात. काय होतात, लिचिंग होऊन जातात आणि ते लॅटरायझेशन प्रोसेसद्वारे लॅटेराईट सॉईल तयार होते. लॅटेराईट सॉईल, पुढं सॉईलचे टाईप आपण बघणार आहोत तेव्हा लॅटेराईट सॉईलसुद्धा आपल्याला शब्द येणार. लॅटेराईट सॉईल, लॅटेरेटिक सॉईल असे दोन शब्द येणार. तर दोन्ही शब्द एकच आहे, लॅटेराईट और लॅटेरेटिक सॉईल. तर लॅटरायझेशन प्रोसेसनुसार तयार होतं. नेक्स्ट सलायनायझेशन. द अक्युमुलेशन ऑफ सोल्युबल साल्ट ऑफ सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम ॲज अ क्लोराइड्स, सल्फेट्स अँड बायकार्बोनेट इज टर्म ॲज सलायनायझेशन. तर सलायनायझेशन म्हणजे अक्युमुलेट ऑफ सोल्युबल साल्ट, सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम as a chloride, sulfates and bicarbonate is termed as salinization. आता बरेच वेळा आपण खारट जमिनी असं म्हणतो, म्हणजे खारट जमिनीचा पट्टा आहे असं म्हणतो. जसं की अकोट तालुका, अमरावती जिल्ह्यामध्ये जमिनी तर सपाट आहेत, पण कसं आहे पूर्ण खारट जमिनी आहेत. तर ह्या जमिनीचं वैशिष्ट्य काय असतं, पाऊस जर आलं आणि पावसामध्ये ते पाण्यामध्ये साल्ट डिझॉल्व झालं की वर येऊन साचणार आणि पूर्ण जमीन असं पांढरी दिसणार. आणि पाणी जर दिलं पण ओलीत जर केलं तर त्यामधलं मातीमधलं जे साल्ट आहे ते साल्ट काय होणार, वर येऊन तरंगणार आणि वर पिकांना ते अफेक्ट करणार. म्हणून या भागामध्ये सहसा ओलिताचंच पीक घेत नाही. पावसाळ्याचं वर येणारं पीक जे आहे, कोरडवाहू जे पीक आहे, कोरडवाहूच पिकं त्या भागामध्ये घेतले जातात. तर साल्ट अक्युमुलेट होतं. सोल्युबल साल्ट जे आहे, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे काय होतं, वर जमा होतं आणि
जमिनी अशा पांढऱ्या पांढऱ्या दिसतात, असं मिठाचं असं साल्टवर येऊन साचलेलं दिसतं. तर ते सलायनायझेशन प्रोसेस होतं आणि त्याद्वारे सलाईन सॉईल तयार होते, अल्कलाईन सॉईल तयार होते. सलाईन सॉईल हे सुद्धा पिकासाठी घातक असते. नेक्स्ट डिसलायनेशन. आता डिसलायनेशन ते निघून जाणे. आफ्टर रेनफॉल और इरिगेशन दीज आर रिमूव्ड फ्रॉम अपर लेयर इज नोन ॲज डिसलायनेशन. तर पावसाने ओलीत केल्यामुळं वरचं जे थर आहे साचलेलं ते काय होतं, वाहून जातं आणि प्रमाण कमी होतं. आणि पाणी जर तिथं साचलं तर पूर्ण साल्ट वर येऊन साचणार. डिसलायनेशन. नेक्स्ट पीट सोल्युशन. पीट सॉइल इन फॉरेस्ट एरिया ऑफ undecomposed and partially decomposed organic matter accumulate on the surface, which is known as peat formation or peat soil. तर काय होतं, दलदलीच्या जमिनी तयार होते. भरपूर प्रमाणामध्ये फॉरेस्ट एरियामध्ये भरपूर ऑर्गॅनिक मॅटर जमा होतं आणि ते डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर होतं किंवा पार्शियली डिकम्पोज असतं आणि हे जमा होत अक्युमुलेट होतं सरफेस ऑफ सॉईलवर आणि एवढं तयार होतं की ते ऑर्गॅनिक मॅटर शेवटी भुसभुशीत असतं आणि पाणी वगैरे ते असं दलदल तयार होतं, त्यामध्ये माणूस फसतं. मग आपण म्हणतो दलदलीच्या जमिनी, त्यालाच म्हणतात पीट सॉईल, दलदलीची जमिनी. तर अशा जमिनी तयार होतात. तर दीज आर द सॉईल फॉर्मेशन प्रोसेस. तर या प्रोसेसनुसार त्या टाईपची जमीन तयार होते बाळांनो. तर समजलं इथं, अंडरस्टँड. तर या प्रोसेस आहेत. नेक्स्ट आपण बघत आहोत सॉईल प्रोफाईल. हे फार मजेशीर आहे. सॉईल प्रोफाईल जे जमिनीचा असं थर तयार झालेला दिसतो आपल्याला, इट रिप्रेझेंट्स सक्सेशन ऑफ लेअर ऑफ हॉरिझॉन्स डिफरन्शिएटेड फ्रॉम वन अनदर बट जेनेटिकली रिलेटेड. आता जे आपल्याला खड्डा तयार केला पण किंवा विहीर खणली तर आपल्याला असे लेअर बाय लेअर दिसतात, त्यांचं रिलेशन असतं है ना, थोडं वेगवेगळं दिसतं आपल्याला. तर ते जे लेअर दिसतं आपल्याला त्याला आपण म्हणतो सॉईल प्रोफाईल. काय म्हणतो आपण, सॉईल प्रोफाईल इज अ रिप्रेझेंट सक्सेशन ऑफ लेअर और हॉरिझॉन्स डिफरन्शिएटेड फ्रॉम वन अनदर बट जेनेटिकली रिलेटेड असणार आहे, पण ते वेगळं आपल्याला डिफरंट दिसणार त्याच्यामध्ये. तर ते आपण काय म्हणतो, सॉईल प्रोफाईल. व्हर्टिकल सेक्शन थ्रू द सॉईल गिव्स द क्लिअर पिक्चर ऑफ प्रोफाईल. तर यामध्ये आपल्याला क्लिअर पिक्चर दिसतं. ते व्हर्टिकल सेक्शन जर घेतलं आपण तर क्लिअर काय दिसतं आपल्याला, पिक्चर दिसतं ते. तर ते व्हर्टिकल सेक्शन त्यालाच आपण सॉईल प्रोफाईल असं म्हणणार. ते इथं आपण बघूया डायग्रामच्या सहाय्याने फोटोच्या द्वारे. तर क्लिअरली 4 लेअर तुम्हाला दिसतात इथं. आता टेक्स्टबुकमध्ये हे दिलेलं नाही, दुसरं दिलं, थोडं डीपमध्ये दिलं. तर आपण प्रायमरी बघत जाऊ आपण. तर हे जर समजलं पुढचं समजणार तुम्हाला. तर देर आर 4 हॉरिझॉन्स ऑब्झर्व इन दिस पिक्चर. देन टॉप सॉईल ए हॉरिझॉन. टॉप सॉईल हे जे टॉप लेअर ज्यामध्ये पिकाची वाढ होते, पिकाची मुळं राहतात. तर हे जे झोन्स आहे, हे जे हॉरिझॉन्स आहे, हा जो लेअर आहे हे टॉप सॉईल लेअर, ज्याला आपण ए हॉरिझॉन असं म्हणणार. काय म्हणणार, ए हॉरिझॉन. त्याच्या खाली जे आहे सब सॉईल लेअर त्याला बी हॉरिझॉन म्हणणार. त्याच्या खालचं लेअर इथपर्यंत हे याला काय म्हणणार आपण, सब सॉईल बी हॉरिझॉन. सब सॉईल म्हणणार, याला बी हॉरिझॉन म्हणणार. नेक्स्ट लेअर पॅरेंट सी हॉरिझॉन. हे पॅरेंट मटेरियल असणार, ज्यापासनं माती तयार झालेली आहे. ते मूळ जे खडक आहे तो खडक पॅरेंट मटेरियल, त्याला आपण सी हॉरिझॉन म्हणणार. देन लास्ट बेड रॉक, याला म्हटलं जातं आर हॉरिझॉन. पुढे येणार आहे. तर आपण ए बी सी अँड आर असे 4 झोन आपण क्लिअरली बघत आहोत. हे जर समजलं पुढचं आपल्याला समजणार.
तर प्रामुख्याने किती सॉइल प्रोफाईल लेअर आपण बघतो? 4. टॉप सॉइल ए हॉरिझोन, सब सॉइल बी हॉरिझोन, पॅरेंट मटेरियल सी हॉरिझोन अँड आर हॉरिझोन मीन्स बेड रॉक, जी आपण खडक असं म्हणतो आपण, परमानंटली खडक. वीर खंतानी काय खडक लागला? पाषाण लागलं हो असं म्हणतो आपण, है ना. मांजऱ्या लागलं म्हणतात, वेगवेगळ्या खडकाचे टाईप असतात, ते शब्द वापरतात बघा खेडे विभागामध्ये. तर ते बेड रॉक. तर असे 4 झोन्स, 4 हॉरिझोन्स, 4 प्रोफाईल आहेत. ओके. तर इथं आपण रिअल एक खड्डा तयार केलेला आहे, त्याचा फोटो आहे. रिअल कंडिशनमध्ये हे टॉप लेअर, याला काय म्हणतात आपण? टॉप लेअर, जे पिकाची वाढ होते. काय होतं? पिकाची वाढ होते त्या लेअरमध्ये. आणि इथं भरपूर ऑर्गॅनिक मॅटर असतं, रिच ऑर्गॅनिक मॅटर. देन partially decomposed and completely decomposed organic matters are present. Then these soils are loose, friable and then good for plant growth. तर वरचं जे टॉप लेअर आहे 15 ते 20 सेंटीमीटर, हे टॉप सॉइल म्हणणार आपण. त्याला आपण ए हॉरिझोन असं म्हणणार. त्याला नाव काय दिलं? ए हॉरिझोन. आता पुढं पुढं काय आपल्याला त्याचं आणखीन टाईप A1, A2, A3 असे आणखीन त्याचे टाईप आहे. नंतर सब सॉइल जी आहे, ज्याला आपण बी हॉरिझोन असं म्हणतो, त्याचे सुद्धा आणखीन B1, B2, B3 केलं जातं डीपमध्ये अभ्यास करण्यासाठी. तर हे सब सॉइल लेअर, त्याच्या खालचं जे आहे वेगळं कलर दिसत आहे, हे आहे पॅरेंट मटेरियल सी हॉरिझोन. हे 3 लेअर क्लिअरली दिसत आहेत. 4था लेअर इथं दिसत नाही, ते आतमध्ये, त्याला आपण बेड रॉक म्हणणार. त्याला हार्ड खडक असं जे म्हणतो आपण, काटक खडक जे असतं ते बेड रॉक. असं क्लिअरली असं सॉइल प्रोफाईल बघायला मिळतं आपल्याला. तर हे सॉइल फॉर्मेशन तयार होत असताना या पद्धतीनं सॉइल प्रोफाईलच्या रूपात बघायला मिळतं आपल्याला. नेक्स्ट आपण थोडं डीपमध्ये जाऊ. व्हॉट इज अ सॉइल प्रोफाईल? तर वरचं जे टॉप लेअर आहे त्याचं आणखीन आपण ओ हॉरिझोन असं. आता डीपमध्ये जाणार थोडं आपण. हे वरचं जे टॉप लेअर आहे एकदम वरचं, जे 10-15 सेंटीमीटर जे लेअर असतं त्याला ओ हॉरिझोन असं म्हणणार. त्याच्या खालच्या थराला जे आहे ए हॉरिझोन असं म्हणणार. त्याच्या खालच्या थराला बी हॉरिझोन असं म्हणणार. त्याच्या खाली आपण सी म्हणजेच पॅरेंट मटेरियल असं म्हणणार. आणि त्याच्याही खाली बेड रॉक असणार. लक्षात. मग इथं प्रत्येकाचं इथं वैशिष्ट्य दिलेलं आहे. ह्युमस ऑर्गॅनिक जे टॉप सरफेस आहे ना, टॉप सरफेस ओ हॉरिझोन, ए हॉरिझोन, टॉप सॉइल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर, टिपिकली डेड क्लिअर दिसत नाही. बी हॉरिझोन सब सॉइल, तर त्याचे कॅरेक्टर इथं दिलेले. हे सी हॉरिझोन. तर असं क्लिअरली आपल्याला सॉइल प्रोफाईल बघायला मिळतं. नेक्स्ट फोटो बघूया आपण. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते दिलेलं आहे, डायग्राम पुस्तकामध्ये आहे, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, ते क्लिअरली असं आपण इथं दाखवित आहोत. इथं आपण बघूया टॉप लेअर ओ हॉरिझोन, इथं ऑर्गॅनिक मॅटर असतं. अनडिकम्पोज्ड और completely decomposed, loose surface, it can be loose, organic residues, organic form recognize. तर यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्तीत जास्त मिक्स असतं. प्लांट रेसिड्यूज, ॲनिमल वेस्ट मटेरियल जे आपण खतं वगैरे टाकतो हे टॉप लेअरमध्ये असतं. हे ओ हॉरिझोन काय म्हणणार याला? ओ. आणि त्याच्या खाली जे आहे त्याला ए हॉरिझोन म्हणतात. ए हॉरिझोनचे आणखीन A1, A2, A3 असे 3 त्याचे आणखीन सब टाईप केलेले आहेत. याच्यामध्ये पार्शियली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर ओरिजिनल फॉर्म नॉट रिकग्नाइज्ड. तर हे ए हॉरिझोनमध्ये काय असतं की पार्शियली डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर ओरिजिनल फॉर्म नॉट रिकग्नाइज्ड. तर ए हॉरिझोन इथपर्यंत. नेक्स्ट बी हॉरिझोन.
इथपर्यंत काय येणार बी हॉरिझोन B1 B2 B3. तर हे बी हॉरिझोन A प्लस बी इज इक्वल टू सोलम. आता ए आणि बी यालाच म्हटलं जातं सोलम. काय म्हटलं जातं सोलम. सोलम मीन्स सॉइल. आपण स्टार्टिंगलाच बघितलं सॉइल इज अ लॅटिन वर्ड डिराइव्ड फ्रॉम सोलम. सोलम मीन्स फ्लोअर असं म्हटलं की नाही. तर सॉइलचा अर्थ सोलम. तर सोलम म्हणजे सॉइल. तर ए आणि बी हॉरिझोन हे दोन एकत्र केल्यानंतर याला आपण मातीचं थर असं म्हणतो. आपण काय म्हणता माती म्हणणार. आणि हे पिकांसाठी योग्य असतं. काही खोल मुळांची पिकं खोल मुळं जातात इथपर्यंत, काही शॅलो रुटेड पिकं असतात ते वरच राहतात. तर ओ हॉरिझोन ए हॉरिझोन बी हॉरिझोन. तर हे सगळं यांना सॉइल असं म्हणतो आपण. त्याच्या खाली जे असतं सी हॉरिझोन. सी हॉरिझोन्स पार्शियली वेदर्ड पॅरेंट मटेरियल. तर हे पार्शियली असतं है ना, पॅरेंट मटेरियल असतं हे. आणि प्रेझेन्स ऑफ सम फ्रॅजिपन्स अँड ड्युरिपन्स. तर हे जे पॅरेंट मटेरियल आहे हे खडकाचं भागच आहे. यापासून ही मातीची निर्मिती झालेली आहे सॉइल रिॲक्शन होऊन. लक्षात. तर या पद्धतीनं हे लेअर बाय लेअर असं तयार होतं. हे सॉइल प्रोफाईल म्हणतो आपण याला. सॉइल फॉर्मेशन झाल्यानंतर या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळणार. तर वेगळ्या रिॲक्शन घडून या पद्धतीनं मातीचं लेअर तयार होतं. आणि त्याच्या खाली असतं बेड रॉक. का असतं हे बेड रॉक. हे कोणतं आहे बेड रॉक. जे काटक खडक असतं ते. म्हणजेच आपण प्रामुख्याने आपण अगोदर 4 लेअर बघितले, आता 5. ओ हॉरिझोन एक तयार झालं. वरचं टॉप जे ऑर्गॅनिक मॅटर जास्त मिक्स असतं एकदम लूज थर असतं ते ओ हॉरिझोन. जिथं नांगरणी कुळवणी वगैरे जेवढं भाग होतं 15-20 सेंटीमीटर ते ओ हॉरिझोन. त्याच्या खाली ए हॉरिझोन. एचे A1 A2 A3. त्याच्या खाली बी हॉरिझोन B2 B1 B2 B3. आणि त्याच्या खाली असतं पॅरेंट मटेरियल. तर इथपर्यंत फारच जे मोठे झाडं असतात त्यांचे मुळं इथपर्यंत येऊ शकतात पण पिकाचे येत नाही. पिकाचे मुळं इथपर्यंत येत नाही. A to B याच्यामध्येच राहतात. तर हे सोलम बेडरॉकमध्ये येत नाही मुळं. ओके. तर हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये डायग्राम दिलेले समजण्यासाठी ते इथं आपण एक्सप्लेन केलं. तुम्हाला व्यवस्थित समजलं असं मजेशीर समजलं असेल आहे की नाही बाळांनो. नेक्स्ट आणखीन फोटो घेतलेला आहे व्यवस्थित समजण्यासाठी. तर हे ओ हॉरिझोन यालाच ह्युमस ऑर ऑर्गॅनिक मॅटर असं म्हटलं जातं. पूर्ण हे ह्युमस. त्याच्या खाली ए टॉप सॉइल याला म्हणतो ए हॉरिझोन. त्याच्या खाली असतं ई एलिव्हेटेड हॉरिझोन. आता इथं एक वेगळंच झोन तयार केलं ई. आणि हे बी सब सॉइल. हे कलर दिसत आहे बी सॉइल. नंतर हे सी दिसत आहे आणि बेडरॉक दिसत आहे. OABCR असं 4 झोन तरी लक्षात ठेवायला पाहिजे. हे ई एलिव्हेटेड हॉरिझोन असं म्हटलेलं आहे. तर इथं हे मला तर व्यवस्थित दिसत नाही. तर व्यवस्थित जर तुम्हाला दिसत असेल तर ते व्यवस्थित वाचून घ्या. व्यवस्थित माहिती आहे. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, तर इथं आपण सॉइल फॉर्मेशन प्रोसेस सॉइल प्रोफाईल व्यवस्थित अभ्यासलेला आहो. तर प्रत्येक व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत जर बघितलं तर पूर्ण टॉपिक आपल्याला समजणार. जर आपण सोडधर करत राहिलो तर समजणार नाही. तर हे टॉपिक सगळे एकमेकावर अवलंबून असतात. तर सुरुवातीपासून आपण जर नवीन विद्यार्थी पर्यंत पोहोचलं असेल तर त्यांनी पहिल्या लेक्चरपासून पूर्ण बघायला पाहिजे. तर पूर्ण लिंक लागतं म्हणजे पूर्ण चॅप्टर आपल्याला समजण्यासाठी पहिलं जे लेक्चर आहे तर एंड लेक्चरपर्यंत बघायला पाहिजे. तर आजचं लेक्चर आपलं 6 लेक्चर संपलेलं आहे. चॅप्टर अजून संपलेलं नाही लक्षात. तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला आनंदाची एक थाप मिळते बाळांनो. आणखीन आम्हाला उत्साह निर्माण होतं, एनर्जी मिळते. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.